आमचा विश्वास, आमची बातमी। या सभागृहात जेव्हा आपणही ऐकतो की राज्याला आर्थिक काही अडचणी आहे, डेफिशिट आहे, एका गोष्टीचा अध्यक्ष महाराज आपल्या सर्वांनाच काळजी घ्यावी लागणार आहे। आपण सर्वजण विश्वस्त आहोत, ट्रस्टी आहोत। भविष्यासाठी जेव्हा आपली नवीन जनरेशन येईल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपणही छत्रपती शिवाजी महाराजांची जय म्हणत असताना छत्रपती महाराज ज्या पद्धतीने राज्याच्या आर्थिक कारभाराच्या संदर्भात योग्य क्षणी योग्य निर्णय घ्यायचे, जेव्हा गडकिल्ल्याच्या दुरुस्तीसाठी निर्माणासाठी पैसे लागले तेव्हा सुरतवर जाऊन स्वारी केली आणि ज्या सुरतवरून 12 लाख रुपये औरंगजेबाला तिथून मदत व्हायची ते सुरत रुटलं। पण दुर्दैवाने आपण इतके व्यस्त आहोत अध्यक्ष महाराज की काही गोष्टीतून आपलं उत्पन्न वाढू शकते याचा विचार करायला सुद्धा आपल्या कुणालाही फुरसत नाही। मी उदाहरणात आपल्याला सांगतो अध्यक्ष महाराज, खरं तर जीएसटीच्या 35 बैठकीमध्ये मीही सदस्य होतो। आपण महाराष्ट्र राज्य गॅटरी सुरू केली 12 एप्रिल 1969 मध्ये। ही महाराष्ट्र राज्य गॅटरी आताही सुरू आहे। सध्या 15 योजना आपल्या सुरू आहे। साप्ताहिक गॅटरी योजना आहे, मासिक गॅटरी योजना आहे आणि भव्यतम म्हणजे गुढीपाडवा असेल, गणपती असेल, दसरा असेल। पण अध्यक्ष महाराज या विभागाला या संदर्भामध्ये अभ्यास करण्याची आवश्यकता आहे की आपण यामधून किती पैसे कमवतो। अध्यक्ष महाराज मी 23-24 चा आकडा काढतो। महाराष्ट्र राज्याला एकूण उत्पन्न किती असावं अध्यक्ष महाराज? 24,43,61,000। आणि अध्यक्ष महाराज खरं तर देशामध्ये जे जे चांगलं आहे, जगामध्ये जे जे चांगलं आहे ते आत्मसात केलं पाहिजे। पण दुर्दैवाने आपण राजकारणामध्ये बाकी गोष्टींमध्ये खूप जास्त व्यस्त असतो। खरं तर जीएसटी आल्यानंतर कोर्टाने निर्णय केले, राज्याची जर कागदी लॉटरी असेल तर दुसऱ्या राज्यांना कागदी लॉटरी महाराष्ट्रात विकता येते। पण जर महाराष्ट्राची ऑनलाईन लॉटरी नसेल तर महाराष्ट्र ऑनलाईन लॉटरीवर बंधन टाकू शकतं। दुर्दैवाने अध्यक्ष महाराज इतके लिकेजेस आहे। मी जेव्हा माझ्या निवासस्थानावरून येतो त्या ऑनलाईन लॉटरीच्या तिथं गर्दी पाहतो। ठीक आहे, थांबवता येणार नाही, बंदी टाकता येणार नाही, पण अध्यक्ष महाराज मग हे पैसे दुसऱ्या राज्याला जात असतील तर अध्यक्ष महाराज आपल्याला या संदर्भातले काही निर्णय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जाहीर करण्याची अध्यक्ष महाराज आवश्यकता आहे। महाराष्ट्र शासनाची स्वतःची ऑनलाईन लॉटरी नाही, एक तर त्याचा विचार व्हावा। ऑनलाईन लॉटरी बद्दल आपला विरोध असेल तर मग फक्त आपली कागदी लॉटरी असली पाहिजे। अध्यक्ष महाराज मी मग आपल्याला सांगितलं की आपलं उत्पन्न किती आहे अध्यक्ष महाराज? 24,43,61,024 एकूण उत्पन्न। म्हणजे याच्यातून पुन्हा अध्यक्ष महाराज बक्षीस जर मायनस केलं, जीएसटी मायनस केलं तर आपल्या हाती फक्त 3,52,66,163 राहतात। आणि केरळनी जी लॉटरी केली त्यांचं उत्पन्न 23-24 आहे 12,529 कोटी। आपण कुठे आहे अध्यक्ष महाराज? महाराष्ट्र एवढे पगार देतो, 7वा वेतन आयोग देतो, तुमच्यावर विश्वास टाकतो की उत्पन्न वाढावं आणि हे म्हणण्याचा अधिकार अध्यक्ष महाराज मला नक्की आहे। कारण देशात स्वातंत्र्यानंतर 11,975 कोटी रेव्हेन्यू सरप्लस बजेट मी दिलं, 2,072 कोटी रेव्हेन्यू सरप्लस दिलं। आज मन दुखते अध्यक्ष महाराज की जेव्हा लाडकी बहीण योजना केली की किती लोकांच्या पोटात दुखतं। अरे आपण आपलं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करायचा नाही, फक्त जे आहे त्यातून खर्च केला आणि त्यातून जर आपण आक्षेप घेत असू तर पहिली गोष्ट माझी या निमित्ताने माजी मंत्री महोदयांना मागणी आहे की आपण मित्रा करता अरे अधिकाऱ्यांवर का सोडता? या सभागृहाच्या काही सदस्यांना घ्या ना, तेही तर करतील ना। या सभागृहात अनेक सदस्य आहे ज्यांचं स्वतःचं उत्पन्न ऍफिडेव्हिट मध्ये वाचलं तर कोटी अब्जो आहे, म्हणजे त्यांच्याकडे ज्ञान आहे। पण त्या ज्ञानाचा उपयोग दुर्दैवाने आपल्याला करताना अध्यक्ष महाराज आपण योग्य पद्धतीने करत नाही आणि त्याचा परिणाम राज्याच्या एकूण परिस्थितीमध्ये मग महसुली हानी 45,000 कोटी आहे याबद्दलची चर्चा होते। आणि म्हणून या निमित्ताने खरं तर अनेकांना बोलायचं असेल, मी बाकी मुद्दे मांडत नाही, पण लॉटरीच्या संदर्भात आवश्यक असेल तर आमदारांची समिती करा। केरळचं 20-21चं उत्पन्न 4,524 कोटी, 21-22चं 7,144 कोटी, 22-23चं 11,890 कोटी, 23-24चं 12,529 कोटी, लोकसंख्या कोटी लॉटरी। कारण त्यांनी दिव्यांगांशी जोडलं, सामाजिक गोष्टींशी जोडलं। आता एक माझ्याकडे इतिवृत्त आहे, आता माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी एक बैठक विरोधी पक्ष नेत्यांसोबत घेतली
उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन 29 जानेवारी 2025 रोज दुपारी 4 वाजता। मागणी काय होती? लॉटरी विक्रेते जे कागदी लॉटरी विक्रेते आहेत त्यांच्या पोटावर त्यांच्या उपजीविकेवर कोणतीही हानी होता कामा नये। मग अध्यक्ष महाराज याचा विस्तार करता येईल ना एक व्यवसाय म्हणून? का बाहेरची सिक्कीमची ऑनलाईन लॉटरी आणि त्याचं उत्पन्न किती आहे अध्यक्ष महाराज? इतर राज्याच्या ऑनलाईन आपल्या राज्यात विकण्याची आवश्यकताच काय? जर आता केंद्र सरकारने आणि सुप्रीम कोर्टाने आपल्याला मुभा दिली आहे, ही मुभा आहे की तुमच्या राज्याची जी लॉटरी असेल ती इतरांना नाही थांबवता येईल। म्हणजे उद्या मध्य प्रदेश सरकार मध्ये कागदी लॉटरी असेल तर महाराष्ट्र तिथे जाऊ शकतो, पण अध्यक्ष महाराज आमची ऑनलाईन लॉटरीच नाही आहे। आणि ऑनलाईन लॉटरीचं उत्पन्न किती आहे अध्यक्ष महाराज? 1,65,00,000 किंवा पेपरवर जास्त पैसे आपण देतो 4,66,00,000। मग केरळ पॅटर्न जर आणला अध्यक्ष महाराज तर आपलं हजारो कोटीचं जर आपल्या राज्यामध्ये उत्पन्न वाढत असेल अध्यक्ष महाराज, तर राज्यांनी या संदर्भामध्ये आमदारांची समिती करून एक इनडायरेक्ट रोजगारी देता येतो। थांबवता तर येत नाही, कारण तुम्ही ऑनलाईन थांबवू शकता, थांबवली नाही। कागदी लॉटरी तुम्ही थांबवू शकत नाही। आणि मग तुमचं उत्पन्न 3 कोटी आणि ते 12-12 हजार कोटी रुपये। आणि त्यांनी एक चांगला निर्णय केला या पैशाचा, आणि तो निर्णय मला आवडतो। त्यांनी सांगितले की हा पैसा अनेकदा श्रीमंताकडून येत नाही, हा पैसा जे उत्पन्न येतं ते गरीब आणि मध्यमवर्गीय। कारण लॉटरी काढायला अध्यक्ष महाराज जो हजारो कोटीचा मागक आहे तो कोणी जाणार नाही। आपल्याही 288 विधानसभेत कोणी लॉटरी काढत नाही, पैसा कोणाचा जातो? गरीब आणि मध्यमवर्गीय। आणि म्हणून त्यांनी त्याच्यात एक निकषही केला की हा सारा पैसा फक्त आणि फक्त गरिबांच्या वेलफेअरसाठी जाईल। मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की याचा निर्णय आपण केला पाहिजे आणि ऑनलाईन लॉटरी आज बंद करण्याची घोषणा करावी। आपली कागदी लॉटरी परफेक्ट करावी, केरळमध्ये समिती पाठवावी। आणि आपल्या राज्याला तर 4 पट लोकसंख्या आहे, त्यांची तर 3 कोटी आहे, एवढं उत्पन्न आहे। आपली तर 12 कोटी आहे। आपलं उत्पन्न तर अध्यक्ष महाराज कदाचित या माध्यमातून जर विचार केला अध्यक्ष महाराज तर आपलं उत्पन्न त्यांचं 3 कोटी लोकसंख्येला 12,529.25 कोटी असेल, तर आपण तर 25,000 कोटीपेक्षा कमीत कमी जाऊ शकतो। आणि आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।